नमस्कार। आता शेवटी कलाने सौरभला पकडून त्याच्याकडून सत्य वधवून घेतलेलंच असतं, तर इकडे सरोज आणि रोहिणीने नैनाच्या बॅगा भरून त्या बाहेर फेकून दिलेल्या असतात आणि नैनाला धक्के मारत घराबाहेर काढत असतात आणि कलाच्या बॅगा देखील भरून ठेवलेल्या असतात। कला आली की तिला सुद्धा हकलून देण्यासाठी। तेवढ्यात अद्वैत घरात येतो आणि म्हणतो, काय चाललंय हे? तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत तू मध्ये पडू नकोस। आता या दोन्हीही खरे बहिणी या घरात राहणार नाही। दोघींनीही पूर्ण आपल्या घराची वाट लावली आहे। अशा पोरींना या घरात थारा नाही, म्हणून ह्या दोघीही आता घराबाहेर जाणार आहेत। तेव्हा अद्वैत म्हणतो, आई मी तुला बोललो ना, यात खरेचा काही दोष नाही। तेव्हा सरोज म्हणते, आला माझ्या लेकाला त्या खरेचा पुळका आला। आणि तेवढ्यात कला घरात येते आणि सरोज म्हणते, या खरेबाई सुद्धा आल्या, घ्या तुमच्या बॅगा आम्ही भरलेल्या आहेत, तुम्हाला भरायला त्रास नाही ठेवला, जा या बॅगा घ्या आणि इथून निघून जा, तुमचा आणि आमचा आता काही संबंध नाही। तेव्हा रोहिणी म्हणते, हो तसे तरी आता 2 दिवस संपायला आले आहेत, तू मोठे स्वतःला सिद्ध करणार होतीस की तू दोषी नाहीयेस, निर्दोष आहे, काय झालं तोंडावर पडलीस ना, चल निघ इथून आता। तेव्हा कला म्हणते, मी इथून कुठेही जाणार नाही, कारण मी निर्दोष आहे आणि मी तसा पुरावा आणला आहे। आता मात्र सर्वजण हादरतात, आता हिने कोणता पुरावा आणला असेल? तेव्हा सरोज म्हणते, कुठे पुरावा दाखव। तेव्हा कला म्हणते, सौरभ, आणि सौरभला घरात बोलवते। सौरभ आल्या आल्या हा रागाने नैनाकडे बघत असतो। आता मात्र सौरभला बघून नैना हादरते आणि राहुलला सुद्धा धक्का बसतो, कारण राहुलने सौरभला हे शहर सोडून जायला सांगितलेलं असतं, तरी सुद्धा तो तिथे आलेला असतो। ते बघून रोहिणी आणि राहुलला धक्का बसलेला असतो। तेव्हा सौरभ म्हणतो की यात कलाची काही चूक नाहीये, कला निर्दोष आहे, हे सगळं नाटक मला नैनाने करायला सांगितलं होतं, नैनाच्या सांगण्यावरूनच मी तिला खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट दिले, यात कलाचा काही दोष नाहीये। ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो। त्यानंतर कला सौरभला म्हणते, तू निघ आता। आता कला नैनाजवळ येते आणि सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते, लाज नाही वाटली तुझ्या या पापामध्ये मला सहभागी करायला? अद्वैत म्हणतो, आई बघ मी तुला बोललो होतं ना की खरे निर्दोष आहे, ती असलं काम कधी करणारच नाही। आता आबा म्हणतात, चला आता निर्णय झाला आहे, आता सत्य काय आणि खोटं काय आपल्या समोर आलं आहे। कला ही निर्दोष आहे आणि तिने या घराची इब्रत राखली आहे, त्यामुळे कला याच घरात राहणार चांदेकरांची सून म्हणून, आणि नैना मात्र या घरातून बाहेर जाणार। आता नैनाचा आणि या चांदेकरांचा काही संबंध नसेल। तेव्हा राहुल नैनाला म्हणतो, ए चल निघ, आबांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस का? तेव्हा नैना म्हणते, मी सुद्धा काय सांगते तुम्हाला ऐका, मी इथून कुठेही जाणार नाही। तेव्हा कला म्हणते, कशी जाणार नाही ना, मीच बघते। कला नैनाच्या हाताला धरते आणि तिला फरफटत बाहेर आणून ढकलून देते आणि तिच्या तोंडावर दार लावते आणि म्हणते, इथून पुढे कधी माझ्या घराकडे वाईट नजर करून सुद्धा बघायचं नाही, चल निघ। आता मात्र घरातली घाण साफ झालेली आहे। मात्र सरोजला आणि रोहिणीला खूप राग आलेला असतो, कारण एक घाण तर गेली पण दुसरी घाण घरातच आहे, म्हणजे कला। त्यांना असं वाटत होतं की कलाने देखील या घराबाहेर जावं, पण तसा त्यांचा प्लॅन तो सक्सेसफुल झालाच नाही। आता मात्र कला अद्वैत जवळ येते आणि म्हणते, चांदेकरांच्या नावाला कधी काळीमा फासेल, चांदेकरांचं नाव खराब होईल, असं मी कधी वागणारच नाही। इथून पुढे चांदेकरांचं नाव नेहमीच उंचावर राहील, असा मी चांदेकरांची सून म्हणून प्रयत्न करेन। आता मात्र अद्वैतला कलाचा अभिमान वाटतो। अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।